लाकूड तोड्या भिरू. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. लाकूडपूर नावाच्या गावात एक गरीब लाकूड तोड्या राहत होता. त्याचं नाव होतं भिरू. तो रोज सकाळी जंगलात जाऊन लाकूड तोडायचा आणि संध्याकाळी त्यांना बाजारात विकून पैसे कमवायचे. त्याच थोड्याशा पैशांवर त्याचं घर चालायचं. एक दिवस तो जंगलात नदी किनाऱ्या लगत असलेल्या एका झाडाची लाकडं तोडत होता. तो आपल्या कामात इतका मग्न होता की अचानक त्याची कुऱ्हाड त्याच्या हातातून निसटली आणि नदीत जाऊन पडली. तो गडबडून गेला. लगेच नदीच्या दिशेने धावला, पण नदी एवढी खोल होती की त्यात उतरून कुऱ्हाड बाहेर काढणं केवळ कठीणच नाही तर अशक्य होतं. भिरूकडे फक्त एकच कुऱ्हाड होती. ती नदीत पडल्याने तो खूप दुःखी झाला. रडू लागला आणि म्हणाला, माझी एकुलती एक कुऱ्हाड नदीत बुडाली. आता दुसरी कुऱ्हाड कुठून आणू? आणि कोणतीही कुऱ्हाड नाही मिळाली तर माझं घर कसं चालेल? आता या संकटातून मला कोण वाचवणार? तो आपला चेहरा लपवून रडू लागला. इतक्यात त्याला कोणाचा तरी आवाज आला. मी तुझी मदत करेन. भिरूने डोळे उघडून पाहिलं तर त्याच्या समोर एक परी उभी होती. सोनेरी केसांची, चमकदार छडी घेतलेली सुंदर परी. तो बघतच राहिला. परीने विचारलं, सांग ना, तू का रडतोयस? काय झालं? भिरूने घडलेला सगळा प्रकार परीला सांगितला. परीला त्याची दया आली. ती म्हणाली, अरे बस एवढंच ना, मी आहे ना, मी तुला तुझी कुऱ्हाड परत मिळवून देते. परीने आपली चमकदार छडी फिरवली आणि नदीच्या पाण्यातून एक कुऱ्हाड बाहेर आली. ती कुऱ्हाड चांदीची होती. परीने भिरूला विचारलं, भिरू, ही आहे का रे तुझी कुऱ्हाड? भिरूने कुऱ्हाडीकडे पाहिलं आणि म्हणाला, नाही परी, ही माझी कुऱ्हाड नाही. परीने पुन्हा आपली चमकदार छडी फिरवली आणि पुन्हा नदीच्या पाण्यातून एक कुऱ्हाड बाहेर आली. यावेळी पाण्यातून जी कुऱ्हाड बाहेर आली ती सोन्याची होती. परीने भिरूला परत विचारलं, भिरू, ही आहे का तुझी कुऱ्हाड? भिरूने कुऱ्हाडीकडे पाहिलं आणि म्हणाला, नाही परी, ही पण माझी कुऱ्हाड नाही. परी म्हणाली, या कुऱ्हाडीला नीट लक्षपूर्वक बघ, ही सोन्याची कुऱ्हाड आहे. काय खरंच ही तुझी कुऱ्हाड नाहीये? भिरू म्हणाला, नाही परी, ही कुऱ्हाड माझी असूच शकत नाही. माझी कुऱ्हाड तर लोखंडाची आहे. परी हसली. तिने पुन्हा आपली चमकदार छडी फिरवली आणि पुन्हा नदीच्या पाण्यातून कुऱ्हाड बाहेर आली. हो, पण आता जी कुऱ्हाड बाहेर आली ती लोखंडाची होती. परीने पुन्हा विचारलं, भिरू, ही आहे का तुझी कुऱ्हाड? आता बाहेर आलेली कुऱ्हाड बघून भिरू आनंदाने नाचू लागला आणि म्हणाला, हो परी, हो, हीच आहे माझी कुऱ्हाड. परी हसली आणि म्हणाली, भिरू, तुझी इमानदारी बघून मला खूप आनंद झाला. तू ठरवलं असतंस तर सोन्याची किंवा चांदीची कुऱ्हाड आपली म्हणू शकला असतास आणि त्यांना विकून श्रीमंत सुद्धा होऊ शकला असतास. पण तू असं केलं नाहीस. तू सत्याची साथ दिलीस. जे बोललास ते खरं बोललास आणि खऱ्याचाच नेहमी विजय होतो. हे घे, मी तुला तुझ्या या लोखंडी कुऱ्हाडी सोबत या दोन्ही सोन्या आणि चांदीच्या कुऱ्हाडी बक्षीस म्हणून देते. खुश राहा, आनंदी राहा आणि नेहमी असाच इमानदार राहा. परी तिन्ही कुऱ्हाडी भिरूला देऊन गायब झाली आणि भिरूच्या चेहऱ्यावर हसू आलं. अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.